4-5 जण मिळेल दिली रिसेंटली भुसरीची पोरं. आता ही परत चालल्यात पावते तिथं दनादन मारते तर माहिती का राव. आत गाळ आहे तरी पावते तिथं. परांड्यांच्या गोट्या आलो आम्ही आत्ता. काय इंदकेसरी परांडे परांडे पण कॅमेराशी आहे. मग वासरू आजार होतो तेव्हापासून आम्हाला ते सल्ले येतात. खेडकर परांडे कोळेकर हे आपले कार्यकर्ते बऱ्याच वेळा मदत केली यांनी आम्हाला. मदतीचं काय ते याच्यात हे नाही, पण कसं आहे आपण ते दिवस पाहिले ते. हा आता जवळपास नाही 5 वाजल्यात. घरी झोपलो होतो राव, अचानक उडलो, पाऊस आला राव. लय गरम होतो आज नेमकं. 4 जण आले ना, 4 जणांचं आहे ना डायरेक्ट टायर बिर खोलून काढायचं. डायरेक्ट त्याला पळायची जागा नाही सोडायची. मग पुढे पळणार नाही, बरोबर यांनाच भेटणार आहे. हा एक हिरा त्यातलाच आहे. स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना 11:30 वाजल्यात. आम्ही आलो इकडं जाधववाडी धरणाची इकडं. हा रोड लय सही वाटतं माहिती का राव. इथं ड्रोन उडवला ना असा राय असं नाही का, या साईडने पॅन मारून अख्खा रोड कॅप्चर केला ना, लय सही वाटन. आम्ही चाललो जरा गुरु परांड्यांच्या घरी. गुरु परांडे काही येईना, मग आम्ही त्यांच्याकडे चाललो आहे. हो इथं मराठ्यात राव इथं हे जाधववाडी धरणात. मग आतापर्यंत किती 4-5 जण मिळेल दिली रिसेंटली भुसरीची पोरं. आता ही परत चालल्यात पावते तिथं दनादन मारते तर माहिती का राव. आत गाळ आहे तरी पावते तिथं. सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त तिथं गचकले असणार राव जाधववाडीमध्ये. ह्यांचंच नाव जास्त येतं न्यूजमध्ये. हे रोडले बाई बरे वाटतं आपण. बघ ना पुढं आहे ना जवळपास 10-12 गाड्या आल्या पुढं नाही का. सगळ्या एकाच ब्रँडच्या होत्या. त्या गाड्या आडव्या लावल्यात, त्यांचं फोटो सेशन चालू आहे सगळ्यांचं. त्याला म्हणलं एवढी लोक आणि सेम गाड्या कशा काही हिंडा लागल्या म्हणून नाही का. असे पोरं इकडे येतात फिरायच्या नावाखाली, फिराय येतात आणि मग गचाकतात. आज नेमका रविवार रे, म्हणलं येऊ जरा फिरून. आता लय आलं तिकडं चाकण बिकनच्या साईडला लय हिंडलो बाबा. आता ते एका ठिकाणी नको म्हणलं तर चांगलं वेगवेगळ्या ठिकाणी फिरूच इकडं. परांड्याने जाऊन येऊ म्हणलं असंच. आता टाईम आज रविवार नेमकं घरी बसलो होतो निवांत. म्हणलं येऊ फिरून. वासराला पाणी बिन दाखवलं. आणि संतोष शेटन मी विनोद मिश्रा आज बाजार करायला गेलाच नाही ना. बाजार आज कुठला बाजार त्याचा तळेगाव. त्या तळेगाव गेला का आज. पहिले कुठून पुढून आहे का रे. काय नवला कुंभारचं गाव कमान आहे कमान. माहित नाही बाबा. तर मी कुठून जाऊ इथून जरा बोळ दिसतंय. विसरलो बऱ्याच दिवस आधी आलतो त्यांच्या घरी मी. त्यांना फोन केला ते म्हणले घरी या डायरेक्ट. हा यायचे वाटतं. हा इथूनच गेला मी घाट खाली. घाट लय आते यांचा. काय बोलतो अरे लय आते फार लय कोपऱ्यावर डायरेक्ट. ते रेंज नाही काय नाही काहीच नाही. वाईट टाकता डायरेक्ट तिथं. पहिल्यांदा असा घाट बघितला माहिती का. परांड्यांच्या गोट्या आलो आम्ही आत्ता. काय इंदकेसरी परांडे परांडे पण कॅमेराशी आहे. कोळेकरला गेलो का, कोळेकरला आदायच लागला. कोळेकरलाच काय पुरी बाखवली. हा हे सगळं आम्ही बघून गेलेलो आहे, पण परत आलोय शूट करायला व्हिडिओ. तुम्ही काय आमच्याकडे आले नाही, मग मी तुमच्याकडे आलेलो आहे. लक्षात ठेवा, तुम्ही म्हणले माझ्याकडे येतो म्हणून. बॅसिया ऐकला इथं राहिले ना आमच्या इथं. बघाय पण नाही गावाची असली. बैल मोठा आला बरोबर. पाहिला बारीक वाटायचा नाही का. शिंग बिंग मोठी आली त्याची. त्याला चापला ना तुम्ही आत्ता. आता चौसा आला असेल ना. बाईया बचत करते काय. याला खेळल्यावर गाव चालू करा शेट. लय तगडा होईन. खेळल्यावर गावला लय हे बरं का, पण रिझल्ट लई आहे. आपण म्हणतो पण रिझल्ट लई झाला. मी एक अर्धी बॅग चारली. वासरू गरमच लई. काल परवा आहे ना मोकळा सोडून देतो गुढी हातात ठेवून. पळत राहतंय चांगलं. हे पण नाही ते सोडलं मोकळं.
आपल्यामुळे 4-5 दिवस बायकांना पण राहू. आता आहे ना आम्ही चाललोय मिसळ खायला करंजीवर याला परांड्यांसोबत आम्ही बऱ्याच वेळ चर्चा केली बसलो निवांत नेमकं त्यांना आहे ना कामलाही आहे त्या जॉबला येतं नेमकं MIDC प्लस त्यांचे जरा गाळे बिळे हे ते बैल काय माणसाला वेळ नाही भेटत माहिती टाईम नाही भेटत आणि त्या पाऊस पण नीट नाही पडला अजून हिरो नाही आला पाहिजे तसं जोरात ही हरियाली आली ना मग निघा नाही मग खरी मजा येईन मग सगळ्यांना गोळा करतो बरोबर मी मग सगळी जरा फिरायचं बाहेर काय म्हणतो शेट आता जाता येत नाही आता व्ह्यूज नाही नेमकं माहिती का दरवर्षी तर का आत्ता लय बघ वाटेच राव ते आपलं ते याचं कालवण नसतं का काय सर ते मटकीचं कालवण होतं डायरेक्ट माहिती का राव मटकी तरी चवली ती रे. मग एवढं खास नाही वाटलं राव मोकार हात मोठं झाला बाहेर आलं ना असं त्यापेक्षा ते मागच्या हॉटेलला ते पण तसलंच आहे आपण तोंडाची चव नाही द्यायला पाहिजे ना राव लय गरम होते वाईट तर आता पाऊस पडायची शक्यता आहे बरं का नाही पडत. सांगितलं ना पाऊस 20 तारखेलाच पंजाबराव बुडकनी पाहून हे नाही आलं ना आपल्याकडे ते वातावरण होतंय उद्या येऊन 2-1 तासांनी परत हवा बिवाली ना अख्खं निघून जाते डगबिग डायरेक्ट थांबत नाही कोळेकरला भेटत होतं कोळेकर नेमकं गेलं तिकडे खरपुडीला मग असंच जातो MIDCतून डायरेक्ट सर्व घरी गेल्यानंतर परत तेच रड गाणं राव हिला बाहेर फिरायला येतं पण लवकर यायला पाहिजे माहिती का लवकर आलं ना मग फिरता ते पाऊस नाही रे आणि लय भारी मजा येते इकडं निवांत बसतंय ते आता जवळपास नाही 5 वाजल्यात घरी झोपलो होतो राव अचानक उडलो पाऊस आला राव लय गरम होतो आज नेमकं पाऊस लई नाही बरं का पाऊस जाईना लय पडत नाही आता पाऊस आलंय पावसात हे वापरता येत ना आपला DJI नाही का तो काय त्याला पॉकेट 3 वापरता येत नाही iPhoneने शूट करतोय आत्ता मी लई नाही पाऊस गेलाय मागं मका नाही लागणार आहे मका नाही टाटाळ केली गेलो असताना सकाळची बारी आल्या तर आणल्याच मका मी एका ठिकाणी गाळा ते राव सगळं ओके एक ठिकाणी राहिलं बघ राव ते मग गुढीच्या वरच गाळा ते बरोबर इथं दिसतंय का बाकी अदरवाईज ते कोणी याच्या खाली गळत नाही बरं झालं याला असले लावलेलं मी काल सर रे नाही गळत त्याच्या खाली बरं झालं ती एक साईड पॅक करावं लागेल मग तुम्हाला अशी मका आणली मी इथून हो इथून चढून आणली अशी आडवी पेटीकरने कापली होती एवढी भरली बाकी मग अजून थोडी ती पाडलेली एकच ट्रिप होईल राव अजून सोबत असतं ना कोण ती पण नेली असते मी इथं टाकली बाकीची थोडीफार इथं पाडलेली हो इथली का आपली पेटीकरने पुढची सर्व आता लय हलवणार पावसाळ्याचं पावसाच्या आधी नाही एका कापून टाकायची जेवढी चारता येईल तेवढी चारून टाकू व्हिडिओ काढायला कोण नाही मी एकटाच असं करतोय कुणी एकट्याने कधी हा का सगळी धुतली का चारी बाजूनी शक्ती आली तुला दाखव बॉडी ओय शपथ काय अंकलने घेतली का अरे काय त्यात ओय शपथ
गावाला बाळा याचं उरकलं आता ओके आलंय एकदम. तर मला पण यायचे. चल आपल्या गाडीचं बसून. यो आला इथं बोलवाय मला. 2,000 years later. हे गाडीचा पार्ट राहिला ना, हे गाडी चालू लवकर नाही होत, तो पार्ट आणायचा राहिलाय. पण नेमकं हे गेलेच ना ड्रायव्हर झाला, गाडी खोला आली दुसरी. माऊली बरोबर 3-4 गिरायक पकडून ठेवतात आणि सगळ्यांना अर्धा खोलून टाकतात. मग कोणाच कुठं पळणार नाही. 4 जण आले ना, 4 जणांचं आहे ना डायरेक्ट टायर बिर खोलून काढायचं. डायरेक्ट त्याला पळायची जागा नाही सोडायची. मग कुठं पळणार नाही, बरोबर यांनाच भेटणार आहे. हा एक हिरा त्यातलाच आहे. हा नवीन ट्रेंड होतो आता, नवीन ट्रेंड आता होतो हे माऊली सेट. हो आत्ता गोठ्या आलो मी तर आवडतून डायरेक्ट. अरे माईक चालू नाही काय, एक सेकंड. पहिलं विदाऊट माईकचं जास्त नाही का, असं एवढं वाटत नव्हतं काय. ज्यावेळेस मी माईक चालू केला नाही ती DJचं पॉकेट ट्री घेतलं ना, त्यावेळेसपासून मला जरा महत्त्व कळलं आवाजाचं. पण कूलर कधी ना कॅमेरा क्वालिटी एवढी चांगली असेल तर चालेल, पण व्हॉईस क्वालिटी एकदम भारी पाहिजे. काय व्हिडिओमध्ये लोक आहे ना फक्त आवाज ऐकतात. ओके आता याला आहे ना वासराला तर काय प्रॉब्लेम नाही बरं का, सगळं ओके सुरळीत चाललेलं आहे. फक्त त्याला आता रुटीन व्यवस्थित ठेवायचं बस. माझ्या डोक्यात तांबून बंद नाही करायचं अजिबात. आता इथंच बसणार मी गोठ्यावर टाईमपास. तर वैताग आला गिरी जाऊन पण मजा नाही वाटत, बोर होतं लई. इथं बसतो जरा आहे ना आपलं ना आजचं ब्लॉग एडिट करी बसतो जरा, मग तेवढंच डाटा माझ्याकडे आहे ना क्लिअर होय ना अख्खा. डेली मी 2-2 रील बनवतो आहे. 2 रील बनवून त्या अपलोड करून ठेवतो एवढे ऑलरेडी शेड्यूल लावून. मग आणि यूट्यूबचं आलं त्याला पण वेळ द्यायला लागतो जरा. चाल ठीक आहे, त्याचं तो उरकलेलं आहे. करायला इकडं